वेलकम एव्हरीबडी. आज दिनांक 15 सप्टेंबर. बीकॉम भाग 1 मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र. आपण यापूर्वी पाहिलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करणे होय. अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची आणि विश्लेषण करण्याची ही एक पद्धत आहे. एक सूक्ष्म आणि दोन म्हणजे स्थूल किंवा समग्रलक्षी. आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. एखाद्या झाडावरील एखाद्या फांदीचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय आणि संपूर्ण वृक्षाचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. त्यानंतर आपण मागणी म्हणजे काय हे पाहिलं सुरुवातीच्या तासाला. व्हॉट इज मीन बाय डिमांड, विच आर दी 3 फॅक्टर्स which is cause to the demand. There are 3 conditions to fulfill, and the situation we can say that it is demand. There are 3 conditions. One of them is willingness to purchasing a commodity, वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा. सिव्हिअर विलिंगनेस टू परचेज ए कमॉडिटी, वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा. 2, त्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी. जवळ पैसे असले पाहिजेत. दुसरा मुद्दा म्हणजे जवळ खरेदी शक्ती असली पाहिजे. परचेज, टू हॅव परचेजिंग पॉवर. समवन हॅज टू परचेजिंग पॉवर, खरेदी शक्ती. मीन्स समवन हॅज सफिशियंट मनी टू परचेजिंग commodity which he wants. वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी खरेदी शक्ती जवळ पाहिजे. मीन्स सफिशियंट मनी इन आवर पॉकेट. पैसे पाहिजे जवळ. आणि तिसरी कंडिशन म्हणजे लास्ट वन 3, पैसे खर्च करण्याची तयारी. टू एक्सपेंडिचर ऑफ मनी. Someone has a capacity or act of expenditure of money. पैसे खर्च करण्याची तयारी पाहिजे. सॅक्रिफाईस ऑफ मनी फॉर परचेजिंग ए कमॉडिटी. जवळ वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे जवळ पाहिजेत. पैसे खिशात पाहिजेत. साध्या भाषेत सांगायचं झालं तर खिशात पैसे खुळखुळत असले पाहिजेत. तिसरा मुद्दा, पैसे खर्च करण्याची तयारी. कारण कंजूष माणसांच्याजवळ पैसा असतो, त्यांना खरेदी करावं असं वाटतं, प्रत्यक्षात त्यांच्याकडून पैसे खर्च करण्याचे धाडस होत नाही. त्याला कंजूष माणूस म्हणतात. आणि म्हणून जवळ नुसतं पैसे असून चालत नाहीत, तर पैसे खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. या 3 अटींची जेव्हा पूर्तता होते तेव्हा त्यास मागणी असे म्हणतात. या अर्थशास्त्रात मागणी ही संकल्पना तेव्हाच पूर्ण होते की जेव्हा या 3 अटींची पूर्तता एखाद्या व्यक्तीकडून केली जाते. व्यवहारामध्ये मागणी हा शब्द सामान्य अर्थानं वापरतात. म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा या अर्थानं वापरतात. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र
म्हणजे प्रत्यक्ष अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून हे अभिप्रेत आहे की मागणीसाठी या 3 संकल्पना पूर्ण व्हाव्या लागतात. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत टाईप्स ऑफ डिमांड. मागणीचे प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे संयुक्त मागणी, जॉईंट डिमांड. दुसरं म्हणजे कॉम्पोजिट डिमांड, संमिश्र मागणी. तिसरं डिराइव्ड डिमांड, अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी. जॉईंट डिमांड, एखाद्या वस्तूची मागणी करत असताना ती एकापेक्षा अनेक वस्तूंची जेव्हा एकाच वेळी मागणी केली जाते तेव्हा त्याला संयुक्त मागणी असे म्हणतात. संयुक्त मागणी म्हणजे एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तूंची एका वेळी मागणी केली जाते तेव्हा अशा मागणीला संयुक्त मागणी असे म्हणतात. एकाच वेळी अनेक वस्तू विकत घ्याव्या लागतात तेव्हा त्या मागणीला, जेव्हा वस्तू विकत घेतल्या जातात तेव्हा त्याला संयुक्त मागणी असे म्हणतात, जॉईंट डिमांड. उदाहरणार्थ, आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आता ऑनलाईन एज्युकेशन ही नवी कन्सेप्ट प्रत्यक्षात आलेली आहे. अगदी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन एज्युकेशन ही कन्सेप्ट आता प्रत्यक्षात आलेली आहे. ऑनलाईन एज्युकेशन आल्यामुळं अँड्रॉइड मोबाईल ही प्रत्येक विद्यार्थ्याची गरज बनलेली आहे. शिक्षकाचीही आहे आणि विद्यार्थ्यांची पण ती एक गरज बनलेली आहे. अँड्रॉइड मोबाईल जवळ असणे, पण ते एक साधन आहे. ऑनलाईन एज्युकेशन घेण्याचं साधन म्हणजे अँड्रॉइड मोबाईल. पुन्हा त्यासाठी इंटरनेट फॅसिलिटी आहे. त्यानंतर अँड्रॉइड मोबाईल आहे, पुन्हा चार्जर. आपण ज्यावेळी मार्केटमध्ये गेल्यानंतर अँड्रॉइड मोबाईल विकत घेतो त्याचवेळी चार्जर पण विकत घेतो. म्हणजे मोबाईलसाठी असणारी मागणी ही संयुक्त मागणी आहे. एकाच वेळी मोबाईल आणि चार्जर या 2 वस्तू विकत घ्याव्या लागतात. आपण पाहिलंच आहे, एखादी गरज पूर्ण करण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा त्याला आपण संयुक्त मागणी असे म्हणतो. तेव्हा अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर त्याच वेळी आपल्याला चार्जर घ्यावा लागतो आणि त्यालाच संयुक्त मागणी असे म्हणतात. पूर्वीच्या काळी लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी शाई आणि फाउंटन पेन यांची मागणी एकाच वेळी केली जायची. पेनमध्ये, फाउंटन पेनमध्ये शाई भरावी लागत होती. पेनसाठी असणारी मागणी ही संयुक्त मागणी होती, कारण शाई पण विकत घ्यावी लागायची. पुन्हा पुढं प्रगती झाली की तंत्र बदललं, नवीन साधनं आली. बॉलपेन एकदा विकत घेतल्यानंतर पुन्हा रिफिल त्याच्याबरोबर घ्यावी लागायची. संयुक्त मागणी, बॉलपेन आणि रिफिल. शेती क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर आता सांगली जिल्हा हा द्राक्ष पिकामध्ये एक अग्रेसर जिल्हा आहे. महाराष्ट्रात द्राक्षाचं सर्वाधिक उत्पादन नाशिकमध्ये होतं, नाशिक जिल्ह्यात. आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये होते. क्रमांक 2ला सांगली जिल्हा आहे. देशात सर्वाधिक द्राक्षांचं उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्षांचे उत्पादन सांगली जिल्ह्यात होते, नाशिक जिल्ह्यात होते. आणि क्रमांक 2ला सांगली जिल्हा. सर्वात जास्त गुणवत्तेची द्राक्षे देशात आणि राज्यात, याला आपण टेबल ग्रेप्स म्हणतो, ती सांगली जिल्ह्याची आहेत. सांगली जिल्ह्यात तयार होतात टेबल ग्रेप्स, खाण्यासाठीची द्राक्षे. एक्सपोर्ट क्वालिटीची पण आणि देशांतर्गत सुद्धा
गुणवत्तेचे निकष पूर्ण करणारी द्राक्षे ही सांगली जिल्ह्यात आज तयार होतात. मार्केटमध्ये सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षांचं नाव आहे. आणि म्हणून द्राक्षे पिकवण्यासाठी जी फळ छाटणी घेतली जाते, द्राक्ष पिकांना औषधाची गरज असते जास्त. हवामान जेवढे प्रतिकूल असेल तेवढे औषधं, कीटकनाशक, कीडनाशक, संप्रेरक यांची फवारणी करण्यासाठी द्राक्ष वेलीवरती आत्ता ट्रॅक्टर आणि ब्लोअरचा वापर केला जातो. त्याच्या आधी मात्र शेतकरी पेट्रोल पंपाने औषध फवारायचे. पेट्रोल पंप पाठीवर घ्यायचे आणि औषध फवारणी केली जायची. आता पेट्रोल पंपात औषध फवारण्यासाठी जे पेट्रोल घालावं लागायचं, त्या पेट्रोल बरोबर थोडं ऑइल पण घालावं लागायचं. 1 लिटर पेट्रोल घातलं की त्यानंतर 150 ग्रॅम ऑइल त्याच वेळी पेट्रोलमध्ये मिसळावं लागायचं आणि मग तो पंप चालू व्हायचा. त्याला पेट्रोल पंप म्हणतात. पेट्रोल पंपाला असणारी मागणी ही संयुक्त मागणी आहे. म्हणून एकाच वेळी संयुक्त मागणी, याचा अर्थ असं की एकाच वेळी वस्तूचा वापर करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी केली जाते, एकत्रित मागणी केली जाते. त्याला संयुक्त मागणी असे म्हणतात. मोबाईल घेताना आपण चार्जर घेतो, संयुक्त मागणी आहे. तर मागणीचा दुसरा प्रकार कंपोजिट डिमांड, संमिश्र मागणी. नावातच याचा अर्थ दडलेला आहे. एकच वस्तू जेव्हा विविध प्रकारच्या कार्यासाठी, कारणासाठी किंवा उपयोगासाठी वापरली जाते, तेव्हा त्या वस्तूला असणारी मागणी म्हणजे संमिश्र मागणी होय. जेव्हा एखादी वस्तू अनेक कारणांसाठी वापरता येते, एखादी वस्तू विविध उपयोगी असते, ज्याला आपण विविध उपयोगी वस्तू किंवा अनेक उपयोगी वस्तू असे म्हणतो. अशा वस्तू आहेत बाजारात की ज्यांचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. एकाच वेळी अनेक उपयोगात ती वस्तू वापरता येते. अशा वस्तूंना असणारी मागणी म्हणजे संमिश्र मागणी होय. उदाहरणार्थ वीज पुरवठा, विद्युत पुरवठा, इलेक्ट्रिसिटी, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, विजेची मागणी ही संमिश्र मागणी आहे. कारण आपण जेव्हा विजेला मागणी करतो तेव्हा अनेक कारणांसाठी, उपयोगासाठी विजेला मागणी असते. एकाच वेळी प्रकाशासाठी विजेला मागणी असते, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी विजेसाठी मागणी असते, फॅन सुरू करण्यासाठी, छताचा फॅन किंवा टेबल फॅन, पंखा सुरू करण्यासाठी मागणी असते विजेला, कपड्यांना इस्त्री करण्यासाठी विजेला मागणी असते. त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी विजेला मागणी असते, रेडिओ चालू करण्यासाठी विजेला मागणी असते. आपण सगळेजण जेव्हा सायंकाळी TV समोर बसून विविध मालिका पाहतो, TV सुरू करण्यासाठी पण विजेला मागणी असते. एकाच वेळी विजेला अनेक कारणांसाठी जेव्हा मागणी असते एखाद्या वस्तूला, तेव्हा त्याला संमिश्र मागणी असे म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजेसाठी असणारी मागणी होय. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे डिराइव्ड डिमांड, परोक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी किंवा इनडायरेक्ट डिमांड. उदाहरणार्थ आपण कपड्यांसाठी जी मागणी असते ती प्रत्यक्ष मागणी असते.
पण कापड तयार करण्यासाठी, कापडाचं उत्पादन घेण्यासाठी आधी बेसिक नीड म्हणजे कापूस, कॉटन, कापसाला पहिल्यांदा मागणी केली जाते. त्यानंतर कापसावर प्रक्रिया करून कापसापासून धागा तयार करण्यासाठी हातमाग आणि यंत्रमागांना मागणी असते. धागा तयार झाल्यानंतर कापड गिरणीमध्ये त्याच्यापासून कापड तयार केले जाते. कापड तयार झाल्यानंतर पुन्हा शिलाई मशीनवर ते शिवले जाते व शिलाई मशीनला मागणी येते. हे शिलाई मशीनसाठी असणारी मागणी, हातमाग यंत्रमागांसाठी असणारी मागणी, त्यानंतर कापूस पिंजण्यासाठी असणाऱ्या साधनांची मागणी, कापसाला असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. कापडाची मागणी, डिमांड फॉर क्लोज इज डायरेक्ट डिमांड. कापडाची मागणी प्रत्यक्ष मागणी आहे. कापड तयार करण्यासाठी ज्या अनेक वस्तूंना मागणी केली जाते ती अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी असते, विच इज कॉल्ड ॲज डिराइव्ड डिमांड और इनडायरेक्ट डिमांड. हे झाले मागणीचे 3 प्रकार. त्यानंतर आपण मागणीवर परिणाम घडवून आणणारे घटक कोणते. परीक्षेला असा प्रश्न येतो बऱ्याच वेळेला, मागणी म्हणजे काय ते सांगून मागणीवर परिणाम घडवून आणणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. कोणत्या घटकांमुळे मागणी प्रभावित होते. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन डिमांड. मागणी कोणत्या घटकांमुळे प्रभावित होते, कशामुळे मागणी कमी होते किंवा जास्त होते, मागणीत बदल का होतो. आपल्यालाही माहीत आहे की मागणी हा बाजारपेठेचा प्राण आहे. अर्थव्यवस्था हे जर शरीर असेल बाजारपेठेचं, तर मागणी हा त्या शरीरातला प्राण आहे. मागणी आहे म्हणून अर्थव्यवस्था चालू आहे आणि म्हणून मागणी हा अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरा पुरवठा. मागणी निर्माण झाल्यानंतर मग पुरवठा केला जातो. पहिल्यांदा मागणी महत्त्वाची आहे. मार्केटमध्ये मागणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते, परीक्षेला बऱ्याच वेळेला टिपाल्यासाठी विचारलं जातं किंवा मोठा प्रश्न विचारला जातो 10 मार्कांसाठी. मागणी म्हणजे काय ते सांगून मागणीवर परिणाम घडवून आणणारे घटक स्पष्ट करा. त्यातला पहिला मुद्दा आहे एक देशातील हवामान, क्लायमेट. देशातलं क्लायमेट कसं काय, क्लायमेटवरून मागणी ठरते, मागणीत बदल होतो. हे आपला देश हा एक खंडप्राय देश आहे. भारत हा जगातील एक मोठा देश आहे. भौगोलिकदृष्ट्या भारतामध्ये विविधता आहे. भारतामध्ये 3 ऋतू आहेत. इतर देशात 2 ऋतू आहेत. एक म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा उन्हाळा असे ऋतू आहेत इतर देशात. आपल्या देशात पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू असणारा देश आपला देश आहे. खंडप्राय देश आहेत. नद्या, पर्वत, जंगल अशी विविधता या देशामध्ये. समुद्र, भारताच्या 3 बाजूंनी समुद्र वेढलेला आहे. समुद्र, पर्वत, नद्या, पशु पक्षी, जंगल आणि भौगोलिक विविधता प्रचंड आहे. हवामान वेगळं आहे आपल्या देशातलं. या वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या वस्तूंना मागणी असते. हवामान बदलले की मागणी बदलते. हवामान हा एक महत्त्वाचा घटक आहे मागणीवर परिणाम घडवून आणणारा.
चौथा हवामानातला घटक म्हणजे पावसाळा आपल्या राज्यामध्ये चालू आहे. तर पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा. पावसाळा हा दरवर्षी येतो. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा येतोय. आणि म्हणून पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या वस्तू कोणत्या? तर छत्री. The demand for umbrella is occurs only into rainy season. छत्रीला असणारी मागणी फक्त पावसाळ्यातच असते. किंवा पावसाळ्यात काही विशेष प्रकारचे बूट, प्लास्टिक बूट पायात घातले जातात. अशा बुटांना असणारी मागणी फक्त पावसाळ्यातच असते. त्यानंतर हिवाळा. हिवाळ्यात गरम कपड्यांना मागणी असते. स्वेटर्स, वुलन स्वेटर्स त्यांना मागणी असते. लोकरीच्या कपड्यांना मागणी असते हिवाळ्यामध्ये. इन विंटर सीझन द डिमांड फॉर स्वेटर्स is increasing. Every winter season the demand increasing for the woolen sweaters. गरम कपड्यांना, लोकरीच्या कपड्यांना हिवाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाढत असते. आणि उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सला मागणी वाढते. शीतपेये याला उन्हाळ्यामध्ये मागणी वाढते. पाण्यासाठी मागणी वाढते उन्हाळ्यात. पाणी विकत घेतोय आज आपण कुठेही प्रवासात, आणखी कुठेही शुद्ध पाण्याच्या बॉटल्स आपण विकत घेतो. उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी मागणी वाढते. प्रचंड उष्णतामान असते. आपल्याकडे आता उन्हाळ्यात दरवर्षी तापमान वाढत जाते. 35 डिग्रीपासून ते तापमान 42-44 डिग्रीपर्यंत तापमान आपल्या प्रदेशाचे वाढलेले असते. सांगली जिल्ह्यामध्ये असते हे तापमान 34 ते 42-44 पर्यंत तापमान वाढत जाते उन्हाळ्यामध्ये. मार्च, एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान वाढत असते. आणि त्यावेळी पाण्यासाठी मागणी वाढते, कोल्ड्रिंक्ससाठी मागणी वाढते मोठ्या प्रमाणावरती. काही विशिष्ट फळांसाठी, कलिंगड असेल, अननस असेल, अशा फळांसाठी मागणी वाढते. काही सरबतांसाठी मागणी वाढते उन्हाळा असला की. ही जी सीझनल जी डिमांड आहे ती हवामानामुळे सीझनल डिमांड निर्माण होते. हवामान त्याला मुख्यतः कारणीभूत असते. हा एक घटक आहे मागणीवरती परिणाम घडवून आणणारा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक, द सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर विच इज इन्फ्लुएन्स्ड ऑन डिमांड, दॅट इज पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री. देशाची लोकसंख्या. India is the second largest country in all over world. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. 135 कोटी लोकसंख्या, नियर अबाउट 135 crores population is in our country. It is fact. And the first country largest which having largest population in the country, that is China. China is the largest having population in all over world. Near about 142 crores to 150 crores. The population of China is the largest country. Belongs population
more and more population, highest population. India is second largest. The growth rate of our population, India's population is growing year by year, day by day, and growth rate is high in our country, which compared to China. भारत हा एक अतिलोकसंख्येचा देश आहे, चीन भारत. त्याचा परिणाम होतो मागणीवरती. ज्या देशाची लोकसंख्या जास्त त्या देशाची मागणी जास्त. अन्नधान्य, कडधान्य, डाळी, खाद्यतेल, भाजीपाला, फळे, कपडे, शाळा, महाविद्यालय, रस्ते, वीज, पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्याच्या सोयीसुविधा, या सगळ्यांना मागणी वाढते. आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारजवळची साधनं कमी पडतात. कोरोना संकट काळात आपल्या देशाची लोकसंख्या जास्त, पेशंट वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या रुग्णांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी साधनं अपुरी पडत आहेत. ऑक्सिजन सिलेंडर नाहीत, दवाखाने पुरेसे नाहीत. दवाखाने असले तर त्यामध्ये बेड नाहीत. बेड असतील तर ऑक्सिजन सुविधेसह असणारे बेड कमी. त्यानंतर व्हेंटिलेटर फारच कमी. त्यापेक्षा व्हेंटिलेटर अभावी, ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण कोरोनाने दगावत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जवळची परिस्थिती आहे. पेशंट तडफडून मेलेले आहेत. का? नो अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन और व्हेंटिलेटर फॅसिलिटी. अभाव आहे यांचा. मागणी भरपूर आहे. का? लोकसंख्या जास्त, म्हणून आमची रुग्णसंख्या पण जास्त आहे. आरोग्यासाठी सोयीसुविधांवरती मग ताण येतोय. देर इज अ बिग प्रेशर ऑन दिस हेल्थ फॅसिलिटीज. फार मोठं ताण या सुविधांवरती पडतोय. कमी पडतात सुविधा. अनेक माणसं तडफडून मेलेले आहेत. व्हेंटिलेटर अभावी, दवाखान्यात जागा नाही. रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. दररोज शेकड्यांनी रुग्णसंख्या वाढत आहे. त्यांना सोयी नाहीत. मागणी जास्त आहे त्यांना, लोकसंख्या जास्त आहे. म्हणून लोकसंख्या जास्त असल्यामुळं अनेक भौतिक सोयी सुविधांवरती ताण येतो आणि त्या प्रमाणात पुरवठा नसतो. कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 1 या वर्गासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले अनेक विद्यार्थी आहेत. 150 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानंतर पुढील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश आता मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातात आणि ज्यावेळी विद्यापीठ आणि शासन परमिशन देईल जादा विद्यार्थी संख्येसाठी, त्यावेळी त्यांचे प्रवेश कन्फर्म होतील, कायम होतील. मग का? मागणी जादा आहे. शाळा, वर्ग, तुकड्याची मंजुरी घ्यावी लागते. सुविधा कमी आहेत. यासाठी खर्च होतोय. आणि म्हणून वाढती लोकसंख्या हे मागणी वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे. ज्या देशाची लोकसंख्या कमी त्या देशात मागणी कमी. सरळ आहे, ते साहजिक आहे. ज्या देशाची लोकसंख्या कमी, अमेरिका 35 कोटी, इस्रायल
95 लाख. इंग्लंड 7 कोटी. जर्मनी 8.5 कोटी. या युरोपियन देशात लोकसंख्या वाढत नाही थंड हवामानामुळे, स्थिर आहे लोकसंख्या जवळजवळ. त्यामुळे त्या देशात मागणी नाही. मागणी ज्या देशात लोकसंख्या जास्त आहे, भारत आणि चीन, हे 30 ते 40 कोटी लोकसंख्या भारतात अशी आहे की त्यांच्याजवळ पैसे आहेत आणि म्हणून मागणी आहे त्यांची. गरजा अपूर्ण आहेत. 40 कोटी, चीनमध्ये यापेक्षा जास्त. ज्या देशाची लोकसंख्या कमी त्या देशात विविध वस्तू व सेवांसाठी मागणी कमी असते. आणि साहजिकच आहे की ज्या देशात लोकसंख्या जास्त आहे, उदाहरणार्थ भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, या देशात विविध वस्तू व सेवा, सोयी सुविधा यांसाठी मागणी वाढते. लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे मागणीवर परिणाम घडवून आणणारा. त्यानंतर मागणीवर परिणाम घडवून आणणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे इन्कम ऑफ पीपल. लोकांचे उत्पन्न. ज्या देशातील लोकांचे उत्पन्न जास्त असते त्या देशात मागणी जास्त असते. या उलट ज्या देशात लोकांचे उत्पन्न कमी असते तेव्हा मागणी पण कमी असते. ते देशाची लोकसंख्या जास्त आहे. आफ्रिकेत असा अनेक देशात लोकसंख्या जास्त आहे आणि दारिद्र्य पण जास्त आहे, म्हणून तिथं मागणी जास्त आहे असं म्हणता येत नाही. इन्कम ऑफ पीपल. लोकांच्याजवळ पैसा पाहिजे. आपण बघितले मागणी ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी 3 अटींची पूर्तता. वस्तू खरेदी करण्याची इच्छा, त्या इच्छेला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी, तेव्हा मागणी. इन्कम ऑफ पीपल. जेव्हा लोकांचे उत्पन्न वाढते तेव्हा त्यांची मागणी सुद्धा वाढते. लोकांचे उत्पन्न कमी होते तेव्हा साहजिकच लोकांची अनेक वस्तू आणि सेवांसाठी असणारी मागणी सुद्धा कमी होते. लेस डिमांड. देर इज reduced in demand. When there is unemployment, no money in the pocket of the people, there is no demand, less demand, reducing demand. आणि म्हणून मागणी ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी लोकांचे उत्पन्न वाढत असेल तर मागणी वाढते, उत्पन्न कमी होत असेल तर मागणी कमी होते. कोरोना संकट काळात जगात आणि आपल्याही देशात बेरोजगारी जास्त वाढली आहे. उद्योगधंदे बंद आहेत. लॉकडाऊन केलेले आहे 6 महिने. आता हळूहळू लॉकडाऊन उठवलेले आहे पण कामगार परतायला तयार नाहीत. तो प्रश्न आहे. अजून रेल्वे सुरू झाली नाही मोठ्या प्रमाणात, तो प्रश्न आहे. लोकांना रोजगार नाही, उद्योगधंदे बंद, लोकांना रोजगार नाही, त्यामुळे मागणी नाही. जवळजवळ आपल्या देशात बेरोजगारीचे प्रमाण 30% पेक्षा जास्त आहे आत्ता. आधी ते होतं 6.1% आणि आता 30%. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, त्यामुळे गरिबी वाढली, त्यामुळे उत्पन्न कमी, मागणी कमी. जगातल्या सगळ्याच देशात आता अशी परिस्थिती आहे. बहुतेक देशात, आपल्या देशात पण हीच आहे परिस्थिती. लोकांच्याजवळ रोजगार नाही, रोजगार कमी, त्यामुळे उत्पन्न कमी, उत्पन्न कमी म्हणून मागणी कमी. एक महत्त्वाचा घटक आहे मागणीवर परिणाम घडवून आणणारा. इन्कम ऑफ पीपल. लोकांचे उत्पन्न. उत्पन्न वाढले की मागणी वाढते. समजा एखाद्या व्यक्तीला दसरा आणि दिवाळीला बंपर लॉटरी तिकीट
एखाद्या व्यक्तीला तिकिटाचा क्रमांक लागला, भाग्यवान क्रमांक, 1 कोटीचं लॉटरीचं तिकीट लागलं एखाद्या गरीब व्यक्तीला, साहजिकच आहे त्याची मागणी वाढते. घर नसते राहायला, तो जागा घेईल, चांगलं घर बांधेल, मोठा बंगला बांधेल, कार घेईल, अनेक वस्तू खरेदी करेल. का? त्याच्याकडे आता पैसे आले म्हणून. नोकरी मिळाली, व्यवसाय सुरू झाला, नफा व्हायला लागला, पैसे वाढतात आणि मग लोक आपल्या अतृप्त गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कशामुळं? उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, उत्पन्न कमी झाले की मागणी सुद्धा ऑटोमॅटिकली reduced in demand because of this income level of a person. When there is an increasing in income level of a person, it will be increased in demand automatically. But when there is decreasing in income level, unemployment and corona crisis, so many, when there is crisis and problems to continue our employment level, then automatically the level of income reducing, and it influenced on demand only. मागणीवर त्याचा परिणाम होतो, प्रतिकूल. उत्पन्न कमी झाले की मागणीवर परिणाम होतो. म्हणून लोकांचे उत्पन्न हा मागणीवर परिणाम घडवून आणणारा एक महत्त्वाचा घटक आहे. अँड द फोर्थ वन इज हॅबिट्स ऑफ पीपल. लोकांच्या सवयी, रूढी, ट्रॅडिशन्स, रूढी, परंपरा, फेस्टिवल, सण, समारंभ, उत्सव, लोकांच्या सवयी काय आहेत? काही वस्तूंचा उपभोग घेण्याची लोकांना सवय असते, म्हणून त्यांची मागणी वाढते त्या वस्तूंची. सवयीच्या वस्तूंची मागणी वाढते. जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो, फ्रेश होतो, तयार होतो, तेव्हा बहुतेक सर्वांना चहाची मागणी असते. त्यावेळी सकाळी पहाटे चहाची गरज निर्माण होते, म्हणजे चहाची मागणी असते, चहाला मागणी असते सकाळी. अनेक लोकांना मग ती सवय बनते, चहा घेणे सवय बनते. दररोज सकाळी सवयीनं मागणी केली जाते चहाची. चहा, कॉफी याची मागणी केली जाते. सवय असते, हॅबिट्स ऑफ पीपल. अनेक लोकांना अशी सवय आहे. काही लोकांना व्यसन वस्तूंची पण सवय असते, त्यांची मागणी वाढते व्यसन वस्तूंसाठी. मद्य, उदाहरणार्थ मद्य किंवा साध्या भाषेत दारू. दारूसाठी कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे की दारूची दुकानं उघडी करा. ज्यावेळी सगळं लॉकडाऊन होतं, त्या लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकानं ही बंद, आणि त्यामुळं जे व्यसनाधीन होते दारूचे लोक, बरेचसे नियमित दारू सेवन करणारे, त्या लोकांनी डिमांड केली की दारूची दुकानं उघडा म्हणून. प्रख्यात सिने अभिनेता ऋषी कपूर यांनी जोरदार मागणी केली की वाईन शॉप ओपन करा मुंबईमध्ये, दारूची दुकानं उघडा. आणि सरकारनं पहिल्यांदा दारूची दुकानं उघडायला परवानगी दिली. गरजेच्या वस्तूंची दुकानं उघडायला परवानगी देण्याच्या ऐवजी आपण हे सर्वांनी पाहिलेलं आहे, टी व्हीमध्ये, वर्तमानपत्रात बातमी वाचलेली आहे की दारूची दुकानं ओपन झाल्या, लोकांनी मोठ्या रांगा लागल्या लोकांच्या दारू दुकानाच्या पुढे. या अन्नधान्याच्या किराणा दुकानापुढे जेवढ्या रांगा नव्हत्या, तेवढ्या दारूच्या दुकानापुढे रांगा वाढल्या.
आणि सरकारनं ही परवानगी दिली, कारण सरकारला महसूल उत्पन्न मिळत नव्हतं सरकारला, सगळे उद्योगधंदे बंद. आता सरकारने गेल्या महिन्यात आकडेवारी जाहीर केली की मद्य विक्रीमुळे सरकारला गेल्या 3 महिन्यात 4,000 कोटी रुपयांचे कर स्वरूपातील उत्पन्न मिळाले. 3 महिन्यात 4,000 कोटी रुपयांचे दारू विक्रीवरच्या करापासून सरकारला उत्पन्न मिळाले. त्या सरकारला उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारने मद्याची दुकानं प्राधान्यानं सरकारनं उघडली. सवय आहे व्यसनाची, चहा घेणे सवय आहे लोकांना, सवयीनं मागणी केली जाते काही वस्तूंची, व्यसन वस्तूंची. आणि उपकारक किंवा आरोग्याला अपकारक व्यसन वस्तू आहे माहीत असे तरी लोक ते घेतात आणि शासन त्याला परवानगी देते, का तर मागणी आहे. ते सवयीच्या वस्तू आहेत. या सण समारंभात टोप्यांना मागणी असते, लग्नाच्या सीझनमध्ये टॉवेल टोपी यांना मागणी असते. टोपी घालणे हे त्यावेळी योग्य समजले जाते, लग्न समारंभाच्या किंवा शुभ कार्यक्रमाच्या वेळेला, म्हणून त्या वेळेला त्याची मागणी वाढते. हॅबिट्स ऑफ पीपल, सण समारंभ, रूढीप्रियता, लोकांच्या सवयी, आणि त्यामुळे अशा सवयीच्या वस्तूंची मागणी लोक करतात. लोकांच्या सवयी हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. देशातली रूढी परंपरा, कोणकोणत्या वस्तूंच्या लोकांना सवय झालेली आहे, मागणी करतात लोक, आणि सवयीच्या वस्तूंची मागणी बऱ्याच वेळेला ताठर असते. त्यानंतर सप्लाय ऑफ मनी, पैशाचा पुरवठा, चलनातील पैसा निर्माण करणारी मक्तेदारी संस्था देशातील मेन अथॉरिटी in our country is creation of money is main authority or monopoly. Only one institution, which is the central bank. The Central Bank of India is Reserve Bank of India. That's why Reserve Bank of India, RBI, has monopoly to create a currency. That's why Reserve Bank of India supplied sufficient money. When RBI supplied more and more money into the currency, then demand will increase, and when RBI reduced the supply of money into the currency, then automatically demand will decrease. पैसा चलनात रिझर्व्ह बँक किती सोडते, मध्यवर्ती बँक चलनात पैसा जास्त सोडत असेल तर वस्तूंसाठी मागणी वाढते, लोकांच्या हातात जास्त पैसा जातो, त्यामुळे लोक मागणी वाढवतात विविध वस्तू आणि सेवांची. जेव्हा रिझर्व्ह बँकेचे चलनात पैसा सोडण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा मागणी कमी होते, लोकांच्या हातात कमी पैसा जातो, उत्पन्न कमी होते आणि मागणीसुद्धा कमी होते. साधारण आपण हे मागणीचे प्रकार पाहिले, टाइप्स ऑफ डिमांड अँड फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन डिमांड. हे 5 कारणं बघितलेली आहेत, 5 घटक पाहिलेले आहेत मागणीवर परिणाम घडवून आणणारे. उर्वरित घटक आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.